वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ॐ गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया।
नमो नमः मङ्गलमूर्ति मोरया। ॐ गङ्गणपतये नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया। ॐ गङ्गणपतये नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः मङ्गलमूर्ति मोरया। ॐ गङ्गणपतये नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः मङ्गलमूर्ति मोरया। ॐ गङ्गणपतये नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः मङ्गलमूर्ति मोरया। ॐ
सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया ॐ गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः मंगलमूर्ति मोरया ॐ गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः मंगलमूर्ति मोरया ॐ गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः मंगलमूर्ति मोरया गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः मंगलमूर्ति मोरया गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः मंगलमूर्ति मोरया ॐ गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः मंगलमूर्ति मोरया गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः मंगलमूर्ति मोरया
पहिल्या वर्षाला पाणी पाणी नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः विक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः श्रीकृष्णाय नमः फिल्टर लावस श्रीकृष्णाय नमः चतुर्विष्णुदावार नक्षत्रं विष्णुदेवया योगश्चक्रं जैव सर्वविष्णुवयं जगतः कार्याच्या आविष्कारणाने आता आपल्याला हवन करायचं तर आपण जे आपण आता करतोय तुम्हाला हवनाचं कर्म आता आपल्याला करायचं कुठच्याही मंगल कार्याला हवन करावं असा नियम आहे. आता आपण म्हणतो की सगळ्याच कार्यांना हवन करणं काही शक्य नाही तर आपण नियमाच्या अनुषंगाने वागतो. आता आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची 2 कार्य सांगतो लग्न आणि घर. ठीक आहे ते झाल्यानंतर सगळ्यांनी यासाठी आयुष्याच्या सुरुवातीलाच हे 2 संदर्भ असतात. एक म्हणजे माझं घर बाबा दुसरं म्हणजे माझं लग्न. ही 2 महत्त्वाची मंगल कार्य सांगितली. मंगल कार्याला हवन अपेक्षित आहेच. हवन करणं 2 नंबरचं सगळ्यात उत्तम पूजा सगळ्यात श्रेष्ठ पूजा सांगितली मानस पूजा जी करणे शक्य नाही. म्हणजे माझे डोळे म्हणजे माझ्या डोळ्यासमोर देवाची मूर्ती उभी राहिली मी मस्त होतो तिला पाणी घातलं आहे माझ्याजवळ काहीच नाही मला तेवढा सगळं चालू आहे तेवढं काही कुठे करू शकत नाही. ठीक आहे. दुसरी सांगितली ते हवन कारण हवनाने देवांच्या पूजनाची तृप्ती होते. उदाहरणार्थ तृप्त करणं म्हणजे समोरच्या व्यक्तीला एखादी गोष्ट एवढी द्यायची की तो पास व्हावा आणि जगामध्ये जेवण सुख अशी कोणती गोष्ट नाही आहे. मग ते पण हवं नाही आपल्याकडे म्हणतात बघा तरी काय माझ्या सहज हवण होते सहज हवन होते नाम घेता गुणाचे जीवन जीवित अन्न हे पूर्ण व्हावं आणि यज्ञ करणं प्रत्येक मंगल कार्याला जेवण सांगितलं. हे जेवण केलं का सांगावं बाबा कारण ते यज्ञकर्म आहे. ठीक आहे. आपण सगळी हवं लावत असतो जे जे माणसं जेवत आहेत ते हवन करतात हे गरम आतमध्ये कुठे हवन चालू एवढं नाही करावं ज्या क्षणी हवन चालतं त्या क्षणी आता आपण जे लोकांना जेवणात आहे तेवढे सुद्धा म्हणून प्रत्येक मंगल कार्याला जेवण सुद्धा सांगितलं का तर तृप्ती जेवणानेच होते. समोरच्याला 5 मिनिटापर्यंत आपण काय शकतो जेवण. आता हे किती व्यवस्थित मांडलेलं असतं किती व्यवस्थित योगा केली असतं आपण सांगितले असते तरी सुद्धा त्याच्यामध्ये तृप्ती नाही होऊ शकत. कारण आम्ही काय म्हणणार तांदूळ जरा बऱ्यापैकी जास्त तुम्ही काय म्हणणार तांदळाची जागा आहे याच्यामध्ये टाकलेला तुम्हाला मिळणार ना मला मिळणार हे डायरेक्ट तेव्हापर्यंत जाणार. अग्नीची पत्नी आहे स्वाहा जी देव लोकात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा सर्व कार्य सूर्यदा गणपतये नमः स्वाहा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्य सूर्यदा गणपतये नमः स्वाहा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्य सूर्यदा गणपतये नमः स्वाहा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्य सर्वदा गणपतये नमः स्वाहा. आता त्याच्यावर थोडंसं तूप टाक त्याच्यावर तूप पडतो तो देवाचा अन्न होतं याच्यावर मग याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तूप टाकायची प्रॉब्लेम घेईल. ठीक आहे. आता बघा स्वाहा म्हणजे तू एक काढी टाकायची टाकताना स्वाहा म्हणायचं ठीक आहे. तुम्ही तूप आता नवग्रहांची सूर्याय नमः स्वाहा. सूर्याय नमः स्वाहा. सूर्याय नमः स्वाहा. सूर्याय नमः स्वाहा. एक शब्द दुसरे तथे शब्दचारावं शरणं समोम नमामि शरणं सोमं शम्भं प्रभुं सोमाय नमः स्वाहा. सोमाय नमः स्वाहा. दोन टाकले सोमाय नमः स्वाहा. आता एक काम कर टाकताना पहिले या बाजूला पण टाकून घे एकदा हे पेटल्यानंतर या बाजूला टाकायला नाही बसणार. ठीक आहे. बोलून घ्या
तरणे गर्भसमुद्रं कान्तिसर्वं प्राणचित्तञ्जनं प्राणं भवाय नमः स्वाहा भवाय नमः स्वाहा त्यांच्या टाकून समजून भवाय नमः स्वाहा भवाय नमः स्वाहा भवाय नमः स्वाहा प्रेम प्रकाशां उर्वणां मुदा सौम्यं सौम्यं नवदन्तं मुदनुवामिकं मुदाय नमः स्वाहा मुदाय नमः स्वाहा हे आता तापलं नाही म्हणून भवाय नमः स्वाहा भवाय नमः स्वाहा सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा उल्कामुख राजा होता महाथोर तयाची पत्नी होती सुंदर नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी आली एक नौका त्याच मार्गानी नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी होती व्यापारी साधू बाण्याची रीत पाहण्यास आला पूजनाची उल्कामुख त्यास बोले ऐकावे व्रत नारायणाचे आचरावे मनोइच्छित फळ मागावे चरणी श्रीहरीच्या लागावे घरासी आला वाणी परतून तयाची पत्नी होती शिलवान तयांना नव्हते काही संतान केला म्हणून नवसवान्यान पती पत्नीला झाली जाण कन्या ही झाली त्यास रूपवान कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे योगियांची ही प्रथा जाईना कधी वृथा जाईना कधी वृथा ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधू वाण्यान लग्न कन्येचे होता मानान करीन पूजा मोठ्या थाटान दूत कांचन नगरी धाडीला वर एक वैश्य पुत्र ठरविला केले हो कन्यादान
झाले भगवान. जावयासह आला तो वाणी, करण्या धंदा आपला मानानी. नगर ते होते चंद्रकेतूचे, इथेच ग्रह फिरले दोघांचे. चंद्रकेतूच्या महालातून चोराने द्रव्ये नेले चोरून. राजदूताने पाहिली चोरी, आला तो चोर वाण्याच्या दारी. चोरीचे द्रव्य तेथे टाकून पळाला चोर दूत पाहून. साधू वाण्यावरी आला आळ, केले दोघासी कैद तात्काळ. करता आणि करविता काय घडवितो आता, काय घडवितो आता. ऐका सत्यनारायणाची कथा, ही ऐका सत्यनारायणाची कथा. लीलावतीस दुःख बहु झाले, घरीही द्रव्य चोरीस गेले. लागल्या मागू दोघी भिक्षा, पूजा न केल्याचीच ही शिक्षा. होते ब्राह्मणा घरी पूजन, आली कलावती ते पाहून. घरी सांगून तिने मातेला, घातली पूजा त्याच वेळेला. चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात देव जाऊन देती दृष्टांत. दोघे निर्दोष असती व्यापारी, सोडून द्यावे त्यांना सत्वरी. सुटता कैदेतून तो वाणी, निघे भरून नौका द्रव्यानी. झाली इच्छा तोच देवाची, परीक्षा घेण्या साधू वाण्याची. येऊनी त्यास म्हणती भगवंत, ठेविले काय आहे नौकेत. म्हणे तो नौका आमची तरलेली, वेली व पाणी याने भरलेली. हो खरे तुझे हे बोलून, यती ते दूर बसले जाऊन. द्रव्य गेले व पाने पाहिली, क्षमायतीची त्यांनी मागितली. वेली पानाचे द्रव्य बनवून, दिले यतीने त्यास परतून. बांधवा संगे साधू वाण्यान, केले नारायणाचे पूजन. श्रीहरीशी पूजिता, श्रीहरीशी पूजिता. ऐका सत्यनारायणाची कथा, ही ऐका सत्यनारायणाची कथा. आला तो वाणी आपल्या नगरात, जावई राहिला तो नौकेत. बातमी ऐकुनी आनंदाची, हर्षली भार्या साधू वाण्याची. गेली लीलावती ती चटकन, पतीचे घ्यावयास दर्शन. घरी कलावतीने भक्तीन, केले नारायणाचे पूजन. नाही केला प्रसाद भक्षण, तशीच गेली घेण्या दर्शन. म्हणून रुष्ट झाले भगवान, दिली नौका नदीत बुडवून. आकाशवाणी ती पडे कानी, आली कन्या प्रसाद त्यागुनी. तिचा पती मिळेल परतूनी, जर येईल प्रसाद भक्षुनी. घरी कलावतीने जाऊन, आली त्वरे प्रसाद भक्षून. पतीसह नौका पडली दृष्टीस, घातली पूजा हर्ष सर्वास. श्री प्रसाद भक्षिता, लाभे सौख्य सर्वथा, लाभे सौख्य सर्वथा. ऐका सत्यनारायणाची कथा. इच्छित फळ देणाऱ्या, दुःख दूर करणाऱ्या. इच्छित फळ देणाऱ्या, दुःख दूर करणाऱ्या. श्रीहरी व्रताची, श्रीहरी व्रताची, श्रीहरी व्रताची, श्रीहरी व्रताची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही
श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची व्रत हे केले कुणी पहिल्यांदा ऐकावे ब्रह्मपुत्र नारदा टळते व्याधी सदा सर्वदा मिळते सुख धन संपदा कथा ही घडली काशी नगरात दरिद्री ब्राह्मणाच्या जीवनात धार्मिक सत्यनिष्ठ तो होता आधार त्याला कुणाचा नव्हता उपास पोटी अंतहानेला अवनीवरती फिरे भिक्षेला मिळे भिक्षा कधी तर उपवास नशिबी आला त्याच्या वनवास हताश त्याला झालेला बघता आली दया तयाची भगवंता वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन प्रश्न केला समोर जाऊन इच्छा माझी आहे तुझी व्यथा ऐकण्याची इच्छा माझी आहे तुझी व्यथा ऐकण्याची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा ऐका सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा कुलकामुक राजा होता महाथोर तयाची पत्नी होती सुंदर नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी आली एक नौका त्याच मार्गानी नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी होती व्यापारी साधू बाण्याची रीत पाहण्यास आला पूजनाची उल्कामुख त्यास बोले ऐकावे व्रत नारायणाचे आचरावे मनोइच्छित फळ मागावे चरणी श्री हरीच्या लागावे घराशी आला वाणी परतून तयाची पत्नी होती शिलवान तयास नव्हते काही संतान केला नवस म्हणून वाण्यान पती पत्नीला झाली जाण कन्या ही झाली त्यास रूपवान कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे योगियांची ही प्रथा जाईना कधी वृथा जाईना कधी वृथा ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधू वाण्यान लग्न कन्येचे होता मानान करीन पूजा मोठ्या थाटान दूत कांचन नगरी धाडीला वर एक वैश्यपुत्र ठरविला केले हो कन्यादान वापान विवाह पार पडला थाटान व्रत नवसाचे गेला विसरून म्हणून भ्रष्ट झाले भगवान जावयासह आला तो वाणी करण्या धंदा आपला मानानी नगर ते होते चंद्रकेतूचे इथेच ग्रह फिरले दोघांचे चंद्रकेतूच्या महालातून चोराने द्रव्य नेले चोरून राजदूताने पाहिली चोरी आला तो चोर वाण्याच्या दारी
लीलावतीस दुःख बहु झाले, घरीही द्रव्य चोरीस गेले. लागल्या मागू दोघीही भिक्षा, पूजा न केल्याचीच ही शिक्षा. होते ब्राह्मणा घरी पूजन, आली कलावती ते पाहून. घरी सांगून तिने मातेला, घातली पूजा त्याच वेळेला. चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात, देव जाऊन देती दृष्टांत. दोघे निर्दोष असती व्यापारी, सोडून द्यावे त्यांना सत्वरी. सुटता कैदेतून तो वाणी, निघे भरून नौका द्रव्यानी. झाली इच्छा तोच देवाची, परीक्षा घेण्या साधू वाण्याची. येऊनी त्यास म्हणती भगवंत, ठेविले काय आहे नौकेत. म्हणे तो नौका माझी तरलेली, वेली व पाण्याने भरलेली. हो खरे तुझे ते बोलून, यती ते दूर बसले जाऊन. द्रव्य गेले व पाने पाहिली, क्षमायतीची त्यानी मागितली. वेली पानाचे द्रव्य बनवून, दिले यतीने त्यास परतून. बांधवा संगे साधू वाण्यान, केले नारायणाचे पूजन. ठेव हृदयी सत्यता, श्रीहरीशी पूजिता, श्रीहरीशी पूजिता. ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा. आला तो वाणी आपल्या नगरात, जावई राहिला तो नौकेत. बातमी ऐकुनी आनंदाची, हर्षली भार्या साधू वाण्याची. गेली लीलावती ती चटकण, पतीचे घ्यावयास दर्शन. घरी कलावतीने भक्तीन, केले नारायणाचे पूजन. नाही केला प्रसाद भक्षण, तशीच गेली घेण्या दर्शन. म्हणून वृष्ट झाले भगवान, दिली नौका नदीत बुडवून. आकाशवाणी ती पडे काणी, आली कन्या प्रसाद त्यागूनी. तिचा पती मिळेल परतूनी.
श्रीहरी जगत पिता दूर करीतो व्यथा ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा कुलकामुकू राजा होता महाथोर तयाची पत्नी होती सुंदर नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी आली एक नौका त्याच मार्गानी नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी होती व्यापारी साधू बाण्याची रीत पाहण्यास आला पूजनाची उल्कामुकू त्यास बोले ऐकावे व्रत नारायणाचे आचरावे मनोइच्छित फळ मागावे चरणी श्रीहरीच्या लागावे घराशी आला वाणी परतून तयाची पत्नी होती शिलवान तयास नव्हते काही संतान केला नवस म्हणून वाण्यान पती पत्नीला झाली जाण कन्या ही झाली त्यास रूपवान कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे योगियांची ही प्रथा जाईना कधी वृथा जाईना कधी वृथा ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधू वाण्यान लग्न कन्येचे होता मानान करीन पूजा मोठ्या थाटान दूत कांचन नगरी धाडीला वर एक वैश्यपुत्र ठरविला केले हो कन्यादान बापान विवाह पार पडला थाटान व्रत नवसाचे गेला विसरून म्हणून भ्रष्ट झाले भगवान जावयासह आला तो वाणी करण्या धंदा आपला मानानी नगर ते होते चंद्रकेतूचे इथेच ग्रह फिरले दोघांचे चंद्रकेतूच्या महालातून चोराने द्रव्य नेले चोरून राजदूताने पाहिली चोरी आला तो चोर वाण्याच्या दारी चोरीचे द्रव्य तेथे टाकून पळाला चोर दूत पाहून साधू वाण्यावरी आलाळ केले दोघासी कैद तात्काळ करता आणि करविता काय घडवितो आता काय घडवितो आता ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा लीलावतीस दुःख बहु झाले घरीही द्रव्य चोरीस गेले लागल्या मागू दोघीही भिक्षा पूजाना केल्याचीच ही शिक्षा होते ब्राह्मणा घरी पूजन आली कलावती ते पाहून घरी सांगून तिने मातेला घातली पूजा त्याच वेळेला चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात देव जाऊन देती दृष्टांत दोघे निर्दोष असती व्यापारी सोडून द्यावे त्यांना सत्वरी सुटता कैदेतून तो वाणी निघे भरून नौका द्रव्यानी झाली इच्छा तोच देवाची परीक्षा घेण्या साधू वाण्याची येऊनी त्यास म्हणती भगवंत ठेविले काय आहे नौकेत म्हणे तो नौका माझी तरलेली वेली व पाणीयाने भरलेली हो खरे
तुझे ते बोलून, यती ते दूर बसले जाऊन. द्रव्य गेले व पाने पाहिली, क्षमायतीची त्यानी मागितली. वेली पानाचे द्रव्य बनवून, दिले यतीने त्यास परतून. बांधवा संगे साधू वाण्यान, केले नारायणाचे पूजन. ठेव हृदयी सत्यता, श्रीहरीशी पूजिता, श्रीहरीशी पूजिता. ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा. आला तो वाणी आपल्या नगरात, जावई राहिला तो नौकेत. बातमी ऐकुनी आनंदाची, हर्षली भार्या साधू वाण्याची. गेली लीलावती ती चटकन, पतीचे घ्यावयास दर्शन. घरी कलावतीने भक्तीन, केले नारायणाचे पूजन. नाही केला प्रसाद भक्षण, तशीच गेली घेण्या दर्शन. म्हणून वृष्ट झाले भगवान, दिली नौका नदीत बुडवून. आकाशवाणी ती पडे काणी, आली कन्या प्रसाद त्यागूनी. तिचा पती मिळेल परतूनी, जर येईल प्रसाद भक्षूनी. घरी कलावतीने जाऊन, आली त्वरे प्रसाद भक्षून. पतीसह नौका पडली दृष्टीस, घातली पूजा हर्ष सर्वास. श्री प्रसाद भक्षिता, लाभे सौख्य सर्वथा, लाभे सौख्य सर्वथा. ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा. श्रीहरी जगत पिता दूर करीतो व्यथा, ऐका सत्यनारायणाची कथा. ही ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा. पुलकामुक राजा होता महाथोर, तयाची पत्नी होती सुंदर. नदी किनारी एकदा त्यांनी, घातली महापूजा दोघांनी. आलेक नौका त्याच मार्गानी, नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी. होती व्यापारी साधू वाण्याची, रीत पाहण्यास आला पूजनाची. उल्कामुख त्यास बोले ऐकावे, व्रत नारायणाचे आचरावे. मनोइच्छित फळ मागावे, चरणी श्रीहरीच्या लागावे. घराशी आला वाणी परतून, तयाची पत्नी होती शिलवान. तयास नव्हते काही संतान, केला नवस म्हणून वाण्यान. पती पत्नीला झाली जाण, कन्या ही झाली त्यास रूपवान. कलावती म्हणून कन्येचे, नाव ठेविले त्याने आवडीचे. योगियांची ही प्रथा, जाईना कधी वृथा, जाईना कधी वृथा. ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा. लीलावतीने काही दिवसान, दिली नवसाची त्यास आठवण. बोल पत्नीचे ऐसे ऐकून, दिले उत्तर साधू वाण्यान. लग्न कन्येचे होता मानान, करीन पूजा मोठ्या थाटान. दूत कांचन नगरी धाडीला, वर एक वैश्य पुत्र ठरविला. केले हो कन्यादान बापान, विवाह
ते होते चंद्रकेतूचे, इथेच ग्रह फिरले दोघांचे. चंद्रकेतूच्या महालातून चोराने द्रव्य नेले चोरून. राजदूताने पाहिली चोरी, आला तो चोर वाण्याच्या दारी. चोरीचे द्रव्य तेथे टाकून पळाला चोर दूत पाहून. साधू वाण्यावरी आलाळ, केले दोघासी कैद तात्काळ. करता आणि करविता काय घडवितो आता, काय घडवितो आता. ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा. लीलावतीस दुःख बहु झाले, घरीही द्रव्य चोरीस गेले. लागल्या मागू दोघीही भिक्षा, पूजा न केल्याचीच ही शिक्षा. होते ब्राह्मणा घरी पूजन, आली कलावती ते पाहून. घरी सांगून तिने मातेला, घातली पूजा त्याच वेळेला. चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात, देव जाऊन देती दृष्टांत. दोघे निर्दोष असती व्यापारी, सोडून द्यावे त्यांना सत्वरी. सुटता कैदेतून तो वाणी, निघे भरून नौका द्रव्यानी. झाली इच्छा तोच देवाची, परीक्षा घेण्या साधू वाण्याची. येऊनी त्यास म्हणती भगवंत, ठेविले काय आहे नौकेत. म्हणे तो नौका माझी तरलेली, वेली व पाणीयाने भरलेली. हो खरे तुझे ते बोलून, यती ते दूर बसले जाऊन. द्रव्य गेले व पाने पाहिली, क्षमायतीची त्यानी मागितली. वेली पानाचे द्रव्य बनवून, दिले यतीने त्यास परतून. बांधवा संगे साधू वाण्यान, केले नारायणाचे पूजन. ठेव हृदयी सत्यता, श्रीहरीशी पूजिता, श्रीहरीशी पूजिता. ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा. आला तो वाणी आपल्या नगरात, जावई राहिला तो नौकेत. बातमी ऐकुनी आनंदाची, हर्षली भार्या साधू वाण्याची. गेली लीलावती ती चटकण, पतीचे घ्यावयास दर्शन. घरी कलावतीने भक्तीन, केले नारायणाचे पूजन. नाही केला प्रसाद भक्षण, तशीच गेली घेण्या दर्शन. म्हणून वृष्ट झाले भगवान, दिली नौका नदीत बुडवून. आकाशवाणी ती पडे काणी, आली कन्या प्रसाद त्यागुनी. तिचा पती मिळेल परतूनी, जर येईल प्रसाद भक्षुनी. घरी कलावतीने जाऊन, आली त्वरे प्रसाद भक्षून. पतीसह नौका पडली दृष्टीस, घातली पूजा हर्ष सर्वास. श्री प्रसाद भक्षिता, लाभे सौख्य सर्वथा, लाभे सौख्य सर्वथा. ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा. श्री
मुकुराजा होता महाथोर, तयाची पत्नी होती सुंदर. नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी. आली एक नौका त्याच मार्गानी, नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी. होती व्यापारी साधू बाण्याची, रीत पाहण्यास आला पूजनाची. उल्का मुकुत्यास बोले ऐकावे, व्रत नारायणाचे आचरावे. मनोइच्छित फळ मागावे, चरणी श्रीहरीच्या लागावे. घराशी आला वाणी परतून, तयाची पत्नी होती शिलवान. तयास नव्हते काही संतान, केला नवस म्हणून वाण्यान. पती पत्नीला झाली जाण, कन्या ही झाली त्यास रूपवान. कलावती म्हणून कन्येचे, नाव ठेविले त्याने आवडीचे. योगियांची ही प्रथा जाईना कधी वृथा, जाईना कधी वृथा. ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा. लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण. बोल पत्नीचे ऐसे ऐकून, दिले उत्तर साधू वाण्यान. लग्न कन्येचे होता मानान, करीन पूजा मोठ्या थाटान. दूत कांचन नगरी धाडीला, वर एक वैश्य पुत्र ठरविला. केले हो कन्यादान बापान, विवाह पार पडला थाटान. व्रत नवसाचे गेला विसरून, म्हणून भ्रष्ट झाले भगवान. जावयासह आला तो वाणी, करण्या धंदा आपला मानानी. नगर ते होते चंद्रकेतूचे, इथेच ग्रह फिरले दोघांचे. चंद्रकेतूच्या महालातून, चोराने द्रव्य नेले चोरून. राजदूताने पाहिली चोरी, आला तो चोर वाण्याच्या दारी. चोरीचे द्रव्य तेथे टाकून, पळाला चोर दूत पाहून. साधू वाण्यावरी आलाळ, केले दोघासी कैद तात्काळ. करता आणि करविता, काय घडवितो आता, काय घडवितो आता. ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा. लीलावतीस दुःख बहु झाले, घरीही द्रव्य चोरीस गेले. लागल्या मागू दोघीही भिक्षा, पूजा न केल्याचीच ही शिक्षा. होते ब्राह्मणा घरी पूजन, आली कलावती ते पाहून. घरी सांगून तिने मातेला, घातली पूजा त्याच वेळेला. चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात, देव जाऊन देती दृष्टांत. दोघे निर्दोष असती व्यापारी, सोडून द्यावे त्यांना सत्वरी. सुटता कैदेतून तो वाणी, निघे भरून नौका द्रव्यानी. झाली इच्छा तोच देवाची, परीक्षा घेण्या साधू वाण्याची. येऊनी त्यास म्हणती भगवंत, ठेविले काय आहे नौकेत. म्हणे तो नौका माझी तरलेली, वेली व पाणीयाने भरलेली. हो खरे तुझे ते बोलून, यती ते दूर बसले जाऊन. द्रव्य गेले व पाने पाहिली, क्षमायतीची त्यानी मागितली. वेली पानाचे द्रव्य बनवून, दिले यतीने त्यास परतून.
पूजन ठेव हृदयी सत्यता श्रीहरीशी पूजिता श्रीहरीशी पूजिता ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा आला तो वाणी आपल्या नगरात जावई राहिला तो नौकेत बातमी ऐकुनी आनंदाची हर्षली भार्या साधू वाण्याची गेली लीलावती ती चटकण पतीचे घ्यावयास दर्शन घरी कलावतीने भक्तीनं केले नारायणाचे पूजन नाही केला प्रसाद भक्षण तशीच गेली घेण्या दर्शन म्हणून वृष्ट झाले भगवान दिली नौका नदीत बुडवून आकाशवाणी ती पडे काणी आली कन्या प्रसाद त्यागुनी तिचा पती मिळेल परतूनी जर येईल प्रसाद भक्षुनी घरी कलावतीने जाऊन आली त्वरे प्रसाद भक्षून पतीसह नौका पडली दृष्टीस घातली पूजा हर्ष सर्वास